पहिल्यांदाच बाईक ठेवलेली आहे। ना भूतो ना भविष्यती अशी झालेली स्पर्धा शहापूर तालुक्यामध्ये प्रथमच होत आहे। भावेश पवार सर, चांगली स्पर्धा 11 दिवस ही स्पर्धा चालत आहे। आदिवासी सरपंच चषक या स्पर्धेबद्दल मनोगत व्यक्त करावं पवार सर। पहिले तर मी आतिश यांचा धन्यवाद करतो आणि त्यांच्या गावकऱ्यांचं गोटेकरचं का त्यांनी मला इन्व्हिटेशन दिलं आणि मी तिथं उपस्थित दाखवली। आणि मला तर वाटतं आदिवासी समाजामध्ये खूप चांगली अशी टुर्नामेंट चालू होती। मी पण लाईव्ह बघत होतो। पण बाईक आहे आणि टुर्नामेंटचं बोललं तर असा समाज कोणता कमी नसतो। आदिवासी समाज पण खूप चांगला समाज आहे आणि समाजाविषयी बोलायला झालं तर जात वगैरे कधी कोणी बघू नका, कारण माणसं तर सेमच आहेत पण जातीविषयी तर काही नाही, सर्व माणसं एकत्र येऊन खेळले। आज गोटेकर संघांनी पण खूप त्यांना सपोर्ट केला आणि ही टुर्नामेंट सक्सेस केली। आणि आताही 2 मॅच बाकी आहेत। 2 मॅच झाल्यानंतर तुम्हालाही समजेल खूप चांगली टुर्नामेंट आहे आणि सिरीजसाठी बाईक आहे, खूप भारी टुर्नामेंट केली आहे। नक्कीच सर, भावेश पवार सर, शेवटचा प्रश्न असेल। यंगस्टर आहेत प्रत्येक दिवशी, नक्कीच ग्रामीण फॉर्मॅटमध्ये प्रत्येक टीम्स नवीन पाहायला मिळते, प्रत्येक दिवशी नवीन खेळाडू पाहायला मिळतो। यंगस्टर आहेत त्यांच्यासाठी काही संदेश द्याल? त्यांच्यासाठी संदेश देऊ शकतो का एक टाइमपाससाठी क्रिकेट नका खेळू। आज तुम्ही चांगला क्रिकेट खेळला, जर मेहनत केली तर मी ISPL खेळलो, तुमच्यामधला पण कोणी ISPL खेळू शकतो। नशीब कोणाचेही बदलू शकतात। यस, धन्यवाद सर भावेश पवार, धन्यवाद। मी नक्कीच सर भावेश पवार सरांना विनंती करतो आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय। थँक्यू सो मच विकीजी शेवाळे। मॅचच्या दिशेने आपण वळूया। सेमीफायनल 2 आता आपल्याला पाहायला मिळेल। टीम बेनापट्टी आणि त्यांचा अगेन्स्ट चिंबीपाडा। प्राऊड ऑफ महाराष्ट्र क्रिकेट सर भावेश पवार आज यांची उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहिली आणि आज जर आपण पाहिलं तर फार बहुमूल्य उपस्थिती मी म्हणेन। या स्पर्धेमध्ये सदिच्छा भेट देण्याकरिता तेही आज उपस्थित राखले आणि त्यांचं पुन्हा एकदा मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो। कारण भावेश पवार हे ते नाव आहे ज्यानं भिवंडी क्रिकेटला संपूर्ण इंडियन टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हायलाईट केलं। कारण भावेशला पाहिल्यानंतर ते 2012-11चे दिवस आठवतात, जिथे अन्सिका स्पोर्ट्स भिवंडीमधनं सिटी ओपन फॉर्मॅटमध्ये त्याची सुरुवात। त्यानंतर जर आपण पाहिलं गोडसेबी ग्रामीण क्रिकेट आपण पाहिलं, त्यानंतर डे बाय डे प्रोग्रेस, त्यानंतर विकी स्पोर्ट्स कुकसे आवर्जून मी सांगेल तिथे, त्यानंतर धनेश 11 कुकसे आणि तसेच जर आपण पाहिलं तर ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग फर्स्ट एडिशन टायगर्स ऑफ कोलकाताकडनं खेळत असताना फर्स्ट एडिशनचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि टायगर्स ऑफ कोलकाता फर्स्ट एडिशनची चॅम्पियनही बनली आणि त्यामध्ये सर्वात मोठा मोलाचा वाटा, सिंहाचा वाटा आपण त्या एडिशनमध्ये भावेश पवार यांचाच पाहिला। आणि नुकतीच ISPL कंप्लीट झाली, एडिशन 2 मध्येही आपण पाहिलं ॲज अ व्हाईस कॅप्टन